संदर्भातलं परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमची जे पूर्वीच आम्ही कंपल्सरी केलेले आहे ते CCTV कॅमेरे बसवणे, त्याचप्रमाणे दुसरा जो मुद्दा आहे तो शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या दृष्टीने काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत याच्या संदर्भातला दुसरा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा हा तक्रार पेटीच्या संदर्भात आहे आणि चौथा मुद्दा आहे तो सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदीच्या अनुपालनाच्या संदर्भात आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन कसं करायचं हा चौथा मुद्दा आहे आणि त्याच्यावर सविस्तर हे सगळं सांगितलेलं असतानाच याचा शेवट असा आहे या परिपत्रकाचा की मुद्दाम अशी प्रकरणं दडपण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर कमिटी सदस्य या सगळे कारवाईला प्राप्त राहतील। याच्या पुढच्या काळामध्ये असे जर प्रकार दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। हे सुद्धा जे आमचं परिपत्रक आहे हे आजच इश्यू होणार आहे आणि ते सुद्धा साईटवर महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना बघायला मिळेल। परंतु त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा याची कडक अंमलबजावणी ही महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि याचे सगळ्याचे रिपोर्ट वेळोवेळी आमच्या डिपार्टमेंटला आणि मला प्राप्त होत आहेत। त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने शिक्षण विभागाने जी कारवाई करायची होती ही कारवाई पूर्ण झालेली आहे। उद्या सकाळपासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील। प्रशासक आम्ही तिथले जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांनाच नेमलेलं आहे, कारण कुठल्याही जर इंडिव्हिज्युअल व्यक्तीला नेमलं तर त्याच्यामधून वेगवेगळ्या तऱ्हेचे तक्रारी येतात आणि दुसरं असं आहे की तातडीची बाब असल्यामुळे तातडीने प्रशासक नेमलेले आहेत। परंतु संस्थेला जर अपील करायचं असेल तर ते अपील मंत्री त्या खात्याच्या मंत्र्यांकडे चालतं, त्यांना ती मुभा दिलेली आहे। त्याच्यामुळे ते आपली बाजू मांडू शकतात अपिलाची ज्याला त्यांना तारीख मिळेल त्याला आणि त्यांना न्याय मिळू शकतो। म्हणजे त्यांचा काही दोष नसेल वगैरे असं त्यांचं काही म्हणणं असेल तर ते मांडू शकतात। पण आजपासून ही संस्था ही प्रशासकाच्या अधिपत्याखाली त्या ठिकाणी चालू राहील। कुठल्याही अडचणी या विद्यार्थ्यांना येणार नाहीत आणि जे कमिटीचे अधिकार असतात हे आता प्रशासकाला प्राप्त झालेले आहेत। मी अशा काही कमिटीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायच्या सूचना दिलेल्या नाही आहेत, कारण आमचं परिपत्रक आज निघालेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्या नंतरच्या काळामध्ये ज्या होणाऱ्या आहेत आणि ही शेवटी अधिकार असतात हे पोलिसांचे सुद्धा असतात आणि त्याच्यामुळे कमिटी बरखास्त करणे ही एवढी मोठी शिक्षा आहे। म्हणजे बरखास्त केलेली नाही, त्याच्यावर प्रशासक नेमला आहे, मग त्यांचे अधिकार काढून घेतलेले, ही सुद्धा खूप मोठी शिक्षा आहे। कुठल्याही एखाद्या संस्थेवर प्रशासक येणं ही मोठी शिक्षा असते आणि पुढच्या काळामध्ये कारवाई करण्याचे सुद्धा अधिकार हे शासनाने आपल्याकडे केले। ते परिपत्रक आम्ही आजच्या तारखेने जारी केलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये कोणाची अशी हिंमत होणार नाही की त्यांना त्या निदर्शनाला आणलं आणि त्यांनी त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली, असा प्रकार घडणार नाही। जो कुलगांव बदलापुर में जो इंसिडेंस हुआ था आदर्श विद्या मंदिर में, तो वहाँ की जो कमिटी थी वो उसका जो अधिकार था उसको ख़त्म किया गया है और वहाँ पे एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट किया गया है। तो आज से या कल सुबह से एडमिनिस्ट्रेटर वहाँ की सब जिम्मेदारी लेंगे। स्कूल वैसे ही चलता रहेगा, बच्चों को कोई असुविधा नहीं होगी, लेकिन एडमिनिस्ट्रेटर और वो कमेटी वो स्कूल का पदभार संभालेंगे।